रोहित पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग मध्ये तर काय इफर्ट होते. जीसीसी कानपोलीसाठी नियमितपणे वरदान लाभलेला खेळाडू. त्यानंतर आपण इथे सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं सलग 3 रात्रीमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका इथे साकारली ते आमचे अनिल टेंबे सर यांना मी इन्व्हाइट करेन की आपण आपला सन्मान घ्यायचा. अक्षय पाटील आपण कुठे असाल तर आपण या मंचावरती. तुमच्याकडेच फक्त 20,000चा पॉकेट भरा. तर आमचे युग चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर अर्थात विशालभाई पाटील यांच्या पवित्र शुभास्ते खरं तर शुभ सन्मान केला जातं. ज्यांना आपण 6 रात्रीमध्ये अगदी चांगली पंचाची भूमिका पाहिली ते आमचे अनिल टेंबे सर वलप यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. अगदी चांगली पंचाची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. त्याच्यानंतर आमचे आदर्श चला आदो आपण देखील या आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. आदो आपण कुठे असाल आपण देखील या. अगदी चांगली स्कोरिंग आपण आदर्श पाटीलच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. आदो आपण यावं. त्याच्यानंतर लाईव्ह आपण देखील या. तर बाला मस्मा आपण ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी पाहिली आणि बाला मस्माला इथे सन्मानित केलं जातं. आमचे युग चायनीजचे प्रोप्रायटर नक्कीच विशालदादा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे डीजे सतीश यांना देखील विनंती करेन की आपण देखील जावा. अगदी 6 रात्रीमध्ये प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण डीजे सतीश डीजे जय यांच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर 6 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते आमचे प्रवीण वाघे यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल. प्रवीण वाघे आपण यावं. त्याच्यानंतर सुधीर पाटील यांना विलास पाटील आपण देखील आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. एवन जोडी सुधीर पाटील यांना विलास पाटील ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहिलं त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल. चला दोन्ही पंचांना विनंती करेन की आपण यावं समोर. आपलं शुभ सन्मान केलं जाईल. आमचे युग चायनीज कॉर्नरचे सर्व अर्थात विशालदादा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान केला जाईल. क्रॅप्चर आमचे ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जात आहे. विलास पाटील आपण कुठे असाल आपण देखील यावं. त्याच्यानंतर प्रवीण वाघे आपण देखील जा. ज्यांचा आपण 6 रात्रीमध्ये खरं तर अगदी चांगला आवाज ऐकला ते आमचे प्रवीण वाघे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आकाश शेळके आदू या आपण आदू. त्याच्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण करत जाणार अक्षय पाटील आपण यावं आता व्यासपीठावरती. साहित्य संघाने विनंती करेन की आपण आता समोर या. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा केला जाईल. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहिली. सरपंच उपसरपंच चषकाचं क्रीडांगण अक्षय आपण यावं व्यासपीठावरती. अक्षय पाटील
चला या पण. तर स्पर्धेमधील जे ऑप्शनल पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत. उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेमधील आणि नामांकन जात आहे ज्या खेळाडूंना जबरदस्त फिल्डिंग करत सगळ्यांची मनं जिंकली. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोरलवाडीचा भानुदास 6 जेल या खेळाडूच्या नावावरती आहेत. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट भानुदास या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आम्ही खेळाडूला इन्व्हाइट करतो की आपण यायचंय आणि आपण आपला अवॉर्ड इथे येऊन घेऊन जायचंय. चला भानुदास आपण याबान बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट ठरला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन मोहनदादा पाटील यांना की आपल्या पवित्र शुभास आपण बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट अगदी चांगलं क्षेत्ररक्षण राहिला तो खेळाडू भानुदास ठरलाय. भानुदास आपण याबान आपण आपला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपण लगेच कलेक्ट करा. मोहनदादांच्या पवित्र शुभास ही ट्रॉफी दिली जाईल. भानुदासला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं. स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर हे प्राइज जात आहे. अगदी छान असा परफॉर्मन्स टीमसाठी दिला. 6 जेल एकट्या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर हा अवॉर्ड जिंकलेला आहे. कोरलवाडीचा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि हा अवॉर्ड जात आहे खेळाडू ठरलेला आहे केवाळे संघाचा गोमा पारधी. केवाळे टीमचा गोमा पारधी या मॅचचा बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा. आम्ही इन्व्हाइट करतो खेळाडूला की आपण यायचं आहे आपला अवॉर्ड देण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील गोमा पारधी केवाळे संघाचा. क्वालिफिकेशन मॅच पर्यंतचे 7 विकेट्स कमवत या खेळाडूनं अगदी आज उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीवरती नामांकन प्राप्त केलेलं आहे. अवॉर्ड देण्यासाठी आम्ही जाऊ. आमच्या स्पर्धेचे आयोजक अक्षय पाटील यांच्या वतीनं इथे बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड जात आहे. या खेळाडू आहे गोमा पारधी केवाळे. क्या बात आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हे प्राइज जाईल खोपोली संघाचा कुमार. कुमारला मी इन्व्हाइट करतो की आपण यायचंय आणि आपण आपला अवॉर्ड इथे येऊन घेऊन जायचा. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. अंतिम सामन्यांपर्यंत खूप छान अशी कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही बाजूने सरस आपण त्यांना खेळताना पाहिलं. तर
अगदी काहीशाच पॉइंट्स पासून आपण जर पाहिलं तर बाईक पासून वंचित राहिले, परंतु परफॉर्मन्स मध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. आणि उत्कृष्ट फलंदाज हे प्राइज जात आहे खोपोली टीमचा कुमार. क्या बात आहे. त्यानंतर आपण इथून पुढची पारितोषिक देणार आहोत. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेमधील 6वं पारितोषिक पटकावलेला संघ आपल्याच याच परिसरातील हेदुटणे मदन धोंडीराम मते साहेबांच्या वतीनं या संघाला पुरस्कृत केलं होतं. आणि 6वं पारितोषिक आदित्य 11 हेदुटणे संघाने इथे मिळवलेलं आहे. एकदा टाळ्या वाजवूयात आपण या संघाच्या परफॉर्मन्ससाठी. अगदी 6वं पारितोषिक जाईल हेदुटणे संघ, आदित्य 11 हेदुटणे. या सगळा संघ पुरस्कर्ते असतील, खेळाडू असतील, तुम्हाला मी इथे इन्व्हाइट करू की आपण यायचंय. गेले रागावून अर्धे टीम मीटिंग मध्ये अर्ध्यांना पळवलं त्यांनी. बाळा आहे का? बादल 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 कुठे? पंढरी शेठचा. तर या स्पर्धेमधील 6वं पारितोषिक जातं टीम हेदुटणे, आदित्य 11 हेदुटणे. 6वं पारितोषिक पटकावलेला संघ. त्यानंतर 5वं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि 5वं पारितोषिक घेण्यासाठी टीम केवाले यांना मी इन्व्हाइट करतो की आपण यायचंय आणि आपण आपला ते पारितोषिक आहे ते पारितोषिक घेऊन जायचंय. या स्पर्धेमधील 6वं पारितोषिक पटकावलेला संघ ठरलेला आहे केवाळे. केवाळे संघ या 6वं पारितोषिक पटकावलंय. जयदास शेठ पाटील साहेबांना मी इथे इन्व्हाइट करतोय. 5वं पारितोषिक, माफ करा, 5वं पारितोषिक, पंचम पारितोषिक पटकावलेला संघ आहे केवाळे. वेल प्लेड, अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर 4th क्रमांकाचं पारितोषिक इथे आपण देणार आहोत. आणि 4th क्रमांक पटकावलेला संघ ठरलेला आहे कोरलवाडी. कोरलवाडी संघाला आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जाईल. जबरदस्त कामगिरी आज या संघाची राहिली आणि टीम कोरलवाडी ठरलेला आहे या स्पर्धेमधील उत्तेजनार्थ, अर्थातच 4th क्रमांकाचा मानकरी. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी कोरलवाडी संघाची देखील आपण पाहिली. बक्षीस पात्र फेरीपर्यंत पोहोचले आणि बक्षीस पात्र फेरीपर्यंत अगदी जबरदस्त त्यांचा परफॉर्मन्स राहिला टीमच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमधील 4th क्रमांकाचा मान पटकावलेला संघ ठरलेला आहे कोरलवाडी. त्यानंतर स्पर्धेमधील 3य क्रमांक आणि हा मान जातोय आपल्या वैयक्तिक खेळाच्या जोरावरती या स्पर्धेला अक्षरशः गाजवून सोडलेला संघ खोपोली. आम्ही खोपोली संघाला इन्व्हाइट करतोय की आपण देखील यायचं आहे आपला इथे पारितोषिक घेण्यासाठी आणि पारितोषिक आपण येऊन घेऊन जायचं आहे. स्पर्धेमधील 3य क्रमांकाचं पारितोषिक उत्तेजनार्थ क्रमांक 1 आणि स्पर्धेमध्ये अगदी उपविजेता पद म्हणूयात 3य क्रमांकाचा मान पटकावलेला आहे टीम खोपोलीनं. जबरदस्त, वेल प्लेड, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅच मधून आपण पाहतोय 3य क्रमांकाचा मान पटकावलेला संघ आहे टीम खोपोली. विहारी ठाकूरवाडी खोपोली या संघाने जबरदस्त कामगिरी दाखवत अगदी ए पूल मधून त्यांचा प्रवास आपण पाहिला. खडतर प्रवास करत या स्पर्धेमधील 3य क्रमांकाचा मान पटकावलेला आणि या स्पर्धेमधील 3रं पारितोषिक त्यांना इथे दिले जात आहे. याच्यानंतर पुढील पारितोषिक आम्ही इथे देणार आहोत स्पर्धेमधील रनरअप उपविजेते टीम पोएंजे संघाच्या खेळाडूंना आणि संघाचे पुरस्कर्ते कोण असतील तर आपण यायचं आहे आपला अवॉर्ड घेण्यासाठी. शक्यतो सगळा संघ या, कारण हाच फोटो मग गावामध्ये व्हायरल होतो. कारण तुमची जर कामगिरी आपण पाहिली तर तितकी चांगली उल्लेखनीय आहे आणि हे क्षण वारंवार आपल्या
आयुष्यामध्ये मी म्हणेन येत नसतात. पैसा जिंकणं हे खूप मी म्हणेन छोटी गोष्ट आहे, परंतु ट्रॉफी जिंकणं सगळ्यांना जमत नसतं मित्रांनो. आणि या स्पर्धेमधील उपविजेता पद जात आहे या टीम पोएंजेला. श्रीराम 11 पोएंजे बी संघानं या स्पर्धेमधील उपविजेता पद घोषित केलेलं आहे आणि स्पर्धेमधील उपविजेता पद जात आहे रनर अप ऑफ द टुर्नामेंट टीम पोएंजे. वेल प्लेड, अभिनंदन. एकदा टाळ्या वाजवूया त्या संघासाठी. वेल प्लेड, खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि या स्पर्धेमधून द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलेला आहे टीम पोएंजेनं. याच्यानंतर ग्रामीण पूल मधून आपण पाहिलं ज्यांनी आपली जडणघडण इथे केली आणि आपण या स्पर्धेमधील चॅम्पियन जे ठरले ते कानपोली संघाचे खेळाडू, गावदे कानपोली संघाच्या खेळाडूंना मी इन्व्हाइट करेन की आपण यायचं आहे आणि प्राइज देण्यासाठी अक्षय पाटील यांना मी विनंती करेन की आपण यायचं. युग चाळीस कॉर्नरचे आमचे विशाल पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यायचं आहे. कानपोलीचे सगळे ग्रामस्थ तुम्ही देखील या इथे ट्रॉफी देण्यासाठी. स्पर्धेमधील विजेतेपद पटकावलेला संघ ठरलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ कानपोली. वेल प्लेड, अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. तब्बल हेल्पलाईन अभिनंदन. 18वी ट्रॉफी 18 ट्रॉफी लोडिंग होती आणि आज तेही यश संपादित केलंय आणि या स्पर्धेमधून चॅम्पियन हे प्राइज जात आहे टीम कानपोलीला. आणि त्याच्यानंतर आपण एक प्राइज आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. स्पर्धेमधील मालिकावीर आणि बघा हे प्राइस ज्या खेळाडूला मिळणार आहे त्या संघाच्या बक्षिसामधून 18,000 कपात होणार आहेत. नावावरती ज्या वेळेला तुम्ही गाडी कराल त्यावेळेला तुम्हाला ते तुमचे परत दिले जातील. तर या स्पर्धेमधून मालिकावीर हे प्राइस जात आहे पोएंजे संघाचा अविनाश. या स्पर्धेमधील स्वप्नातील पहिली मालिकावीर बायकरमॅन हे टॅग लागेल खेळाडूला. अविनाशला मी इन्व्हाइट करतो की आपण यायचं. अगदी चर्चा राहिली होत्या खेळाडूची आणि या स्पर्धेमधून मालिकावीर हे प्राइज जात आहे पोएंजेचा अविनाश. रन्स 4 विकेट खोपोलीचा कुमार या रेस मध्ये होता. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरा कोणी खेळाडू रेस मध्ये मी म्हणेन राहिलाच नाही आणि अविनाशनं अगदी 47 रन्स बनवत 5 गड्यांना अगदी 4 मुंड्या चित्त केलं होतं गोलंदाजी मधून. टोटली जर विचार केला तर मग 75-76 पॉइंट्स अगदी बाजी मारलेली आहे. आणि या स्पर्धेमधून बायकरमॅन खेळाडू ठरलेला आहे पोएंजे संघाचा श्रीराम 11 पोएंजेचा अविनाश. क्या बात आहे, जबरदस्त खेळ. आणि आज या स्पर्धेमधून आपण जर पाहिलं तर बायकरमॅन हे टॅग जात आहे. आयुष्यातील पहिली मालिकावीर बाईक पटकावलेली या खेळाडूंना आणि अखेरकार त्याच्या स्वप्नांना देखील आपण पाहतोय यश मिळत आहे. आणि या स्पर्धेमधून मालिकावीर हे प्राइस विजेता खेळाडू ठरलेला आहे अविनाश. इथे आपण जातोय मालिकावीर हे प्राइस मिळालेला खेळाडू आहे आपल्या सोबत अविनाश. जय श्रीराम क्रिकेट संघ पोएंजे संघाची ही ओळख. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय
ज्या खेळाडूंना अगदी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्पर्धेमधून मालिकावीर हे प्राइज विजेता खेळाडू अविनाश सोबत आपण थोडीशी बाईट. अविनाश, या स्पर्धेमध्ये आज जिंकलात आणि रनर अप ठरलात. हा झाला तुमचा टीमचा प्रवास, परंतु तुमचा प्रवास अगदी बायकरमॅन एक टॅग आणि आयुष्यातील पहिली बाईक आज पटकावलेल्या, तर काय सांगशील, कसं वाटतंय? काय नाही, टीम माझी चांगली केली म्हणून इथपर्यंत पोहोचलो. येस, आज बाईक मिळते, तर बाईक मिळाल्यानंतर पहिल्यांदा बाईक वरती सवारी कोण करणार घरी गेल्यानंतरचा? घरी तर मी ती नंतरची बात आहे, पण आधी मी कॅप्टनला बसवन. नक्कीच स्पर्धेमध्ये खेळण्यात संघाचा ओव्हरऑल खूप छान परफॉर्मन्स राहिला आणि तुझ्या देखील फलंदाजीमध्ये तू 45 पॉइंट्स गोळा केले होते. विकेट देखील 5 तुझ्या नावावरती राहिल्या आणि जो प्रवास अगदी चांगला राहिला. एकंदरीत या मैदानावरती खेळण्याचा अनुभव कसा होता? खेळण्याचा तर चांगलाच होता, कारण आयोजन पहिला आम्हाला म्हणजे खेळायला मजा झाली, पण शेवटच्या दिवसाला थोडी तुमची म्हणजे ती पण मोठी टीम आहे, कारण की त्यांची आम्ही मॅच बघतो तेव्हा आकलन गोरसाई त्यांना हरवलाय जाईल, पण हारलो पण काय वाटला नाही, तरी प्रयत्न केला आम्ही. येस, डेफिनेटली कानपोली म्हटलं तर बलाढ्य संघ आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पनवेल परिसरातील सर्वाधिक जास्त फॉर्म मध्ये संघ कुठला असेल तर कृष्णा पाटील यांचा कानपोली संघाचा ओळखला जातो. त्या संघाच्या विरोधात केला, भले तुम्हाला आज हार पत्करावी लागली, परंतु त्यांच्या सोबत खेळताना एकंदरीत काय अनुभव मिळाला आणि त्यांच्याशी तुम्ही हरलात, परंतु काय शिकलात त्यांच्या खेळापासून? काय नाही, बॉलिंग बॅटिंग त्यांची चांगलीच आहे. तर दुसरी टीम असती तर आम्ही वन साइड मारली असती. कानपोलीच्या ऐवजी दुसऱ्या संघ असत महाराष्ट्र, परंतु कानपोली संघासोबत आज हरलात. काही हरकत नाहीये, उद्या तुम्हाला यश मिळेल. चॅम्पियन नाही झालात, परंतु आज चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आज बायकरमॅन टॅग मिळत आहे. तर बाईक मिळाल्या याच्याबद्दल तू काय सांगशील? तुला म्हणजे एकंदरीत कशा स्पेशल फिलिंग्स काय आणि काय करशील? सेलिब्रेशन कसं होणार आहे घरी गेल्यानंतर? मी तर सासरूवाडीला राहतो, म्हणजे अलिबागला राहतो. माझ्याजवळ गाडी नव्हती यायला, मी बसला यायचो, पण आता मला गाडी भेटली, मी गाडीने येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, अखेरकार ज्याला गरज होती त्या माणसाचं स्वप्न पूर्ण होत आहे, ऐकून आनंद वाटतंय. खूप खूप शुभेच्छा. खूप छान परफॉर्मन्स राहिला ओव्हरऑल टीमचा. सगळ्या टीम्सला पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं नक्कीच आभार आणि खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू. मस्तपैकी एक राऊंड मार अविनाश, एक राऊंड गोल सर्कल मार. क्या बात आहे. बघा, अगदी अलिबाग वरून तो खेळण्यासाठी बसनं प्रवास करून आला होता. आज ज्या वेळेला सासूरवाडीला जाईल ना, संपूर्ण सासूरवाडीला अभिमान येईल आणि घरचे तर एवढे खुश होतील की क्या बात आहे. येस, आमची कानपोली संघाचे सगळे खेळाडू सांगतायत की अविनाशनं जी बाईट दिली त्याच्यातून त्यांना सांगितलं, तर आम्हाला देखील इतका आनंद झालेला आहे की खरंच ज्या माणसाला गरज आहे त्याला बाईक मिळाली आहे. वेल प्लेड अविनाश आणि कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच बसचा प्रवास चांगला असतो, मग बाईकचा प्रवास एकदम खराब असतो. पण काय, हेल्मेट वापरा आणि व्यवस्थित खुशीमध्ये चांगलाच जा. एकदम स्पीडमध्ये आणि खुशीमध्ये एकदम गाडी व्यवस्थित घेऊन जा. ही शुभेच्छा कांपोली क्रिकेट संघापर्यंत. सगळ्याही शुभेच्छा. गाड्या सर्वांनी संपूर्ण संघ लांबून आलेले आहेत. हे जे बाईकवाले आहेत ते सावकाश जा आणि व्यवस्थित जा. संकल्पना हीच आमची आहे. काय अजून परत आम्ही चेंज देऊ.